नमस्कार, पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खरं ते फक्त एक व्हिडिओ किंवा एक स्टोरी नाही आहे, तर हा आहे एक अविस्मरणीय अनुभव जो मी रायगडावरती अनुभवला. आणि हा सुवर्ण अनुभव किंवा सुवर्ण क्षण होता तो म्हणजे महाराज छत्रपती पुण्याचा, महाराजांच्या राज्याभिषेकाचा. असा हा महाराजांचा राज्याभिषेक मी मागच्या वर्षी रायगडावरती पाहिला होता आणि तेव्हापासून ठरवलं की यापुढे रायगडची वारी कधीच चुकणार नाही. आणि म्हणूनच यावर्षी आम्ही चाललो आहोत रायगडला महाराजांच्या 351व्या राज्याभिषेकासाठी, म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. आता हा एवढा सगळा पसारा मला एकट्याला भरायचा आहे बॅगेमध्ये, तर ह्याला टाईम लागतो. तर टाईम लागतो तर तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा, मी पसारा एन्जॉय करतो. पसारा आहे बॅगेत भरतो. ओके. आजची जी वारी आहे म्हणजे आजचा जो ट्रेक आहे आणि आपला जो आजचा प्रवास आहे तो आहे रायगडचा का, कारण की आपण चाललोय राज्याभिषेकसाठी. महाराजांचा 351वा जो राज्याभिषेक आहे त्या राज्याभिषेकासाठी आपण चाललोय. तर प्रवास सुरू केला, बॅग आपली भरलेली इकडे पूर्ण, तर ही बॅग उचलायची आणि निघायची. ओके, चला आपण निघूया. मम्मी चल येतो. हो. तर नेहमीप्रमाणे आपल्या ज्या स्पॉटवरती आपण उभं राहतो त्या स्पॉटवरती उभं राहिलो आहे चिराची वाट बघत. तर आता थोड्या वेळात चिरा येईलच आणि प्रवासाला आपण सुरुवात करू. आता पहिले आम्हाला मिलिंदकडे जायचं आहे. मिलिंदच्या घरून एक टेंट उचलायचं आहे, तर पहिले मिलिंदकडे जाऊया. आता मिलिंदच्या घरून टेंट आणि मिलिंदच्या गावी काय ते सामान द्यायचं त्याच्या पप्पांनी दिलेलं आहे. आता ते बॅगेत लोड करायचं, ते कसं करतो आपण करूया. बाकी काय ना ठीक आहे, टाकतो बाकी सगळं बोली करतो. तर आता आम्ही कळव्यात थांबलो आहे, पेट्रोल भरायचा होता. पेट्रोल भरूया मग पुढचा प्रवास करूया. तर आता सगळं ओके, बॅग बिग चेंज केलेल्या आहेत, एक्सचेंज केलेल्या आहेत, दोघं कम्फर्टेबल आहोत. गाडीत पेट्रोल गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या कुठे मध्ये थांबायचा विचार नाही. ओके, सगळं फाईल फुल ओके. तर तुम्ही पण समजा, तुम्ही रस्ते एन्जॉय करा, आम्ही राईड एन्जॉय करू. जस्ट थोडा पुढे आलो, पाऊस सुरू झाला. का चिराग पण तिकडे त्याच्या गाडीला घालतोय कवर आणि मी माझ्या गाडीला घालतोय कवर. तर सगळं रेन कवरनी पॅक करावं लागणार आहे आणि पुढे जावं लागणार. त्यात थोडा काय जास्त उशीर होत आहे. ठीक आहे, आता काय सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, बॅगेची असो आपल्या सोबतची असो. तो ठीक आहे. तर आता एक जरा असा डिनरवाला ब्रेक झालेला आहे. आता आम्ही थांबलेलो आहे पेनमध्ये. आणि तुम्हाला मगापासून एक गोष्ट सांगितलीच नाही, आम्ही फक्त दोघंच नाही आहोत, तर आमच्यासोबत आहेत अजून 4 मित्र, म्हणजे मिलिंद, यश, अभिषेक आणि ओम, असे आम्ही 4 मित्र आहोत. ही गोष्ट झाली अशी म्हणायची की आता हे जरा प्रोटीन तर खातो आणि याचा जवळपास 65 किलोमीटर बाकी आहेत, म्हणजे माणगावपर्यंत. माणगावला आम्ही मिलिंदचा गाव म्हणून तिकडे गावाला थांबणार आहोत.
तर तिथून मग पुढचं सकाळी आम्ही रायगडला जाणार आहोत. असा प्रवास आहे का, तर जास्त हेक्टिक नको व्हावा प्रवास म्हणून आम्ही असा प्रवास करणार आहोत. तसं ते खातो नंतर बोलतो. ओके. रात्रीचे जवळपास 2:30 वाजले आहेत आणि मिलिंद आमच्यासाठी अजूनपर्यंत जागा होता. मिलिंदचा एवढा मोठं सांगत नाही, पण त्यांनी इम्पॉर्टंट काम काय केलं माहिती आहे का, आम्हीसाठी हे बनवलं आहे. म्हणजे त्यांनी बनवलं नाही पण आम्ही असं वाढलं आहे बघा ना, असं एकदम गुलाबी. हा. आणि आता खातो आहे आम्ही. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो. पहिले बसतो, भूक लागली. सोबत चिरा घे आणि मी संपवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रॉम विहुले. मी आता मिलिंदच्या गावात पोचलो. काल रात्री आम्ही रात्री 2:30 वाजता गावात पोचलो. जेवण वगैरे झालं. मित्रांना भेटलो जे झोपले होते. आम्ही किती जवळपास 3 वाजता झोपलो आणि आता जवळपास आता वाजले सकाळचे 8. म्हणजे तर आता आम्ही जरा विहिरीवर जाऊ, मग रायगडवरती जाऊ, कारण की थोडा लेट जातो आहे. जरा सगळे फ्रेशअप वगैरे होतील. आराम थोडा आजच्या दिवशी गाडी चालून दमलेत ना, त्यामुळे बाकीचे पुढे काय असेल ते तुम्हाला ऑन द वे सांगेनच तुम्हाला. बाकी चांगलं आहे, मस्त आहे, ठीक आहे, येतो. तर आता थोडा विरंगुळा म्हणून विरंगुळा नाही, आम्हाला आंबे खायचे. तर आंब्यावर झाडं चढायचं होतं. तर मी चढलेलो, हात बघा पडलं नाही पण उतरलो वापिस. आता यश चढलाय. यश ट्राय करते. हा इकडे एक पिकलेला आंबा आहे. इकडे पिकलेला आंबा आहे, तो काढते. ही जरा पोरं उभी आहेत. चिराग आहे, अभिषेक आहे. यशनी तोडलेला एक आंबा, खूप वरती गेलेला यश. आणि सफलता आंबा बघू शकता तुम्ही. कुठला आहे रे, केसर ना, केसर आहे, राजापुरी केसर. आणि हा लूट चाललेली त्या आंब्यांची लूट. नुसती पेटी झाले, एकड्यातून झालेली आहेत. मित्रांनो तुम्ही कोकणात आला, आम्ही आंबे काढले नाही असं का होऊ शकतं का, तर आम्ही आता आंबे काढलेले आहेत. सगळे पिकेले आंबे आहेत आणि खूप मजा येते. थोडा एक्सपिरियन्स होतोय आणि गावं एक्सप्लोर होतात आम्हाला. चांगले आहेत. आजींमुळे आम्हाला, आजी धन्यवाद, तुम्ही हे सगळं आम्हाला दिलं, आम्हाला काढून परवानगी दिली. थांबा आता, हात बिझी आहेत दोन्ही, एवढे हातात. किती आंबे काढलेत, 1-1.5 डझन आपण आंबे काढले असेल. संतोषला पाठव. हा पाठवतो संतोषला पण. ओके. हा छान आजी, थँक्यू. तर आता आम्ही एक नॉस्टॅल्जिया फील करणार आहे, म्हणजे विहिरीवरची आंघोळ. आंघोळीसाठी आम्ही सगळे चाललो विहिरीवरती. द ओजी गँग गाईज. आणि विहिरीवरती आंघोळ करायला तिकडे तो मिलिंद चाललाय. तो मिलिंद आम्हाला पाणी काढून देणार आहे. म्हणजे असं आम्हाला पण येतं काढता, पण त्याला जरा कामाला कसं त्याचं गाव आहे ना, त्याच्या शुभ असते. काय विहीर झाकून ठेवलेली आहे का, तर पाण्याने पडली पाहिजे आतमध्ये. सो मच वॉटर. तर बरीच वर्ष पाणी काढत असल्यामुळे त्याला माहिती पाणी कसं. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फेल. हा पाणी काढतच राहील. आपल्याला आंघोळ करायचे, तर आपण ते नंतर दाखवतो तुम्हाला. आता वाजले जवळपास 2:30. आमचा प्लॅन होता 2 वाजता निघायचा, पण थोडं जेवण खाऊन फिरायला गेलो मगाशी, त्यामुळे लेट झाला. आता आम्ही इकडून डायरेक्ट थेट माणगावमध्ये पोहोचणार. माणगावपासून मग पुढे डायरेक्ट रायगडला जाणार आहोत. आता तो आमची बॅग वगैरे भरतोय आम्ही. बॅग सगळ्यांच्या भरलेल्या आहेत, रेडीच झाल्यात बॅग. सगळ्या बॅग भरलेल्या आहेत. इथे टेंटसाठी हे सगळं बॅग बिग. आणि मुळात आम्हाला कासही करून 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत पोहोचायचं, कारण की वरती जाऊन टेंट लावायला जागा मिळाली नाही तर पोपडोला आमचा. तर तो आम्ही जातोय, बघूया पुढे काय होतंय ते. ओके, तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. इथपर्यंत आल्यात, अजून पुढे या, मजा करू आपण. आजी आता आम्ही इतके वेळ तुमच्यासोबत होतो, तुम्हाला कसं वाटलं आम्ही तुमच्यासोबत होतो? तर मस्त वाटलं ऍक्च्युली. आणि म्हणजे तुम्ही पण आम्हाला एवढी चांगली मदत केली, आमची काळजी घेतली, आम्हाला पण खूप आवडलं. आम्हाला असं वाटतं की आम्ही सारखे यावे इथे. तुम्हाला चालेल आम्ही आलेलो? ओके चालेल. आणि धन्यवाद. जरा पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. हा टीव्ही वरती. आता आम्ही सगळे निघालेलो आहेत, सगळे रेडी आहे. आता फक्त गाडी पॅक करायचं आहे आणि डायरेक्ट रायगडला जायचं आपल्याला. तर डायरेक्ट रायगडला भेटूया. मध्ये रस्त्यात तुम्हाला काय घडते ते सांगू. बाकी आपलं चाललेलंच असतं.
चला आजी बाय बाय. हो हो येतो. Sky on your mind. का निवडला आपण आता थोड्या वेळातच महादरवाज्यावरती पोहोचू. मित्रांनो आता समोर आमचं इंद्रवज्र दिसतंय आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, आज मोठी गोष्ट माहिती आहे, रायगडवरती फळं आणतात माणसं माहिती आहे, पण आम्ही खास काय आणलं